न्यायालयाचा परिसर आज अक्षरशः पेटला होता। हवेत संताप होता, डोळ्यात रोष होता आणि आवाजात एकच प्रश्न, आमच्या लेकरांचं काय? शहरातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थिनीशी संबंधित गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी रिमांडसाठी कोर्टात आणताच वातावरण अचानक बदललं। गेट जवळ पाऊल टाकताच लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या। तो आणखी मान खाली घालून उभा आणि समोर संतप्त समाज। तेवढ्यात आवाज जनतेचा यूट्यूब न्यूज चॅनलच्या संपादिका विजयाताई बारसे या सहकाऱ्यांसह रेणुकाताई गवळी व इतर महिलांनी पुढे सावरल्या होत्या। त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट संताप, शब्दांमध्ये भाव जास्त बोलत होते। आज ती मुलगी माझी नाही, पण उद्या कोणाचीही असू शकते। हा आवाज फक्त एका महिलेचा नव्हता, तो संपूर्ण आई वर्गाचा होता। क्षणभरासाठी परिस्थिती हाताबाहेर गेली। आरोपीला कानाखाली बसली। परिसरात गोंधळ उडाला। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्याला कोर्टरूम मध्ये नेलं। काही सेकंदाची घटना, पण संदेश मोठा। आज न्यायालयाच्या पायऱ्यांवर दोन गोष्टी स्पष्ट दिसल्या। एक म्हणजे समाजातील महिलांचा साचलेला संताप आणि दुसरं म्हणजे न्यायाची अपेक्षा। लोकांनी उघडपणे सांगितलं, निर्णय न्यायालय देईल, पण आमचा आवाज दाबला जाणार नाही। ही घटना फक्त एका आरोपी विरोधातील प्रतिक्रिया नाही, हा समाजाचा इशारा आहे। मुलांच्या सुरक्षेबाबत तडजोड होणार नाही। शाळा ही सुरक्षित जागा असली पाहिजे। पालकांच्या मनात भीती निर्माण झाली तर शिक्षण संस्थेचं अस्तित्वच प्रश्नात येतं। आज कोर्टात जे घडलं ते कायदेशीर चौकटीत बसत नसलं तरी त्या क्षणी उसळलेला संताप दुर्लक्षित करता येणार नाही। समाज भावनिक झाला की कायदा आणि भावना यांची टक्कर होते, पण अंतिम निर्णय हा न्यायालयीन प्रक्रियेतूनच होणार आहे आणि तोच टिकणारा असतो। आजचा दिवस श्रीरामपूरला एक गोष्ट आठवण करून देऊन गेला, न्याय फक्त कागदावर नको तर विश्वासात हवा। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। काल जी शाळा आहे आपली श्रीरामपूर शहरामधली नामांकित शाळा आहे, त्या शाळेमधल्या शिक्षकांनी ज्या मुलीवर अत्याचार केला, लहान मुलीवर, दुसरीला असणारी मुलगी म्हणजे 8 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला, त्या लिंग पिसाट सरांना काल पोलिसांनी अटक केली होती व आज कोर्टामध्ये आणलं होतं। त्या कोर्टामध्ये त्याला जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा आम्हाला असं वाटत होतं का याला काय करावा, मारावा का हाणावा का काय करावं, का फाशी द्यावा। पण आमच्या हातातून जेवढं होईल आम्ही त्याला एकदम भारी पद्धतीने आम्ही त्याला हे दिलेलं आहे, चोप दिलेला आहे। त्याच्यामुळं माझं सगळ्या महिलांना, सगळ्या पालकांना एवढीच विनंती आहे का आपल्या लहान लहान मुलांशी आपण संपर्कात राहा। सकाळी मुलं शाळेत जातात, संध्याकाळी जे येतात तर ते संध्याकाळी तुम्ही विचारा शाळेत काय काय होतंय, काय काय नाही, कोणता शिक्षक कसा, कोणता शिक्षक कसा, तर ते मुलांसंग तुम्ही थोडासा संपर्क साधा, एवढीच आमची इच्छा आहे। परत जर असा गलिच्छ प्रकार कोणी केला तर 100% आम्ही त्यांना कुठं पण जिथं भेटल तिथं आम्ही त्यांना 100% मारणार। मग आमच्यावर गुन्हे दाखल झाले, काही झालं तरी चालेल, आम्ही काय मागं सरणार नाही। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।